टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विद्येचं माहेरघर, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची एक विशेष ओळख आहे। खरं तर याच पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे। तुम्ही जे माझ्या पाठीमागे पाहू शकताय ते धनकवडीमधील श्री स्वामी समर्थ ज्योतिष असं हे ज्योतिषाचं एक कार्यालय आहे। या कार्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार असा घडला की अखिलेश राजगुरू नामक 45 वर्षाचा जो व्यक्ती आहे, या व्यक्तीनं 25 वर्षीय एका तरुणीची छेडछाड केलेली आहे, विनयभंग केला आहे। खरं तर ज्योतिष पाहतो म्हणून ह्या मुलीला खरं तर त्या मुलीच्या भावाची पत्रिका पाहायची होती। ती या ठिकाणी आली आणि पत्रिका पाहण्यासाठी खरं तर या ज्योतिषाकडे ती आल्याच्या नंतर ज्योतिषांनी एक तुला वनस्पती देणार आहोत असं म्हणत 18 जुलैला त्या मुलीला या ठिकाणी बोलवण्यात आलं। बोलवण्यात आल्याच्या नंतर तिच्या डोक्यावरती एक वनस्पती दिली आणि एक मंत्र म्हणू लागला। त्यावेळेसच त्या मुलीला खरं तर काहीतरी वेगळं घडतंय आपल्यासोबत असं वाटलं आणि तिने या सर्व गोष्टींना नकार दिला आणि नकार दिल्याच्या नंतर ह्या ज्योतिषांनी त्या मुलीला जवळ घेत मिठी मारत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस ह्या मुलीने बाहेर येत आरडाओरडा केला आणि आजूबाजूच्या लोकांना गोळा केलं आणि ती ह्या व्यक्तीच्या संदर्भात जी आहे ती तक्रार सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली। खरं तर पोलिसांनी आता ह्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याची कसून चौकशी जी आहे ती करण्यात आलेली आहे। पोलिसांनी या व्यक्तीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे। मोबाईलच्या माध्यमातून काही जे व्हॉट्सअप आहे, व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या मुलीला अश्लीलतेचे जे मेसेज पाठवले होते याची सुद्धा चौकशी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे ही जी मुलगी आहे ती लॉ कॉलेजची आहे आणि 25 वर्षीय आणि विशेष म्हणजे ह्या मुलीचे जे वडील आहे ते प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत आहे। धक्कादायक प्रकार असा आहे की ह्या मुलीला तिच्या मैत्रिणीने सांगितलं होतं की हा जो व्यक्ती आहे तो कुंडली बघतो आणि कुंडली बघल्याच्या नंतर भविष्य सांगतो। ह्या मुली जी तक्रारदार मुलगी आहे त्या मुलीला तिच्या भावाच्या संदर्भातली कुंडली पाहायची होती, त्यामुळे भावाची पत्रिका घेऊन खरं तर ही 12 जुलैला सुरुवातीला या ठिकाणी आली होती। 12 जुलैला आल्याच्या नंतर ह्या व्यक्तीने असं सांगितलं की 18 जुलैला या आणि तुम्हाला मी जी काही वनस्पती आहे किंवा जी वस्तू आहे ते तुम्हाला देतो असं सांगितलं होतं। त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं की मी एकटी येणार नाही, माझ्यासोबत एक मैत्रिणी येईल, पण ती मैत्रिणीला त्यांनी जवळच असलेला शंकर महाराज मठामध्ये थांबायला सांगितलं आणि तू स्वतः एकटी या ठिकाणी ये असं त्या मुलीला या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि या बोलवण्यात आल्याच्या नंतर हा सर्व प्रकार जो आहे तो उघडीस आलेला आहे। खरं तर आता चौकशीमधून काय निष्पन्न होतंय, पोलीस नेमकी काय ॲक्शन घेतात हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।